बाळा, लोक हसतील म्हणून प्रयत्न करायचे सोडून देणार आहेस का? मला माहिती आहे, तुझ्यात धमक आहे, तुझ्यात मेहनत करण्याची तयारी आहे. परंतु तू लोकांचा विचार करून पुढे जायला घाबरतो आहेस. लोक काय रे, आज या तोंडानं बोलतात, उद्या त्या तोंडानं बोलतात. पण तुला जे करायचं आहे, ज्यातून तुला आनंद मिळतो, ज्यातून तुला यशाचे शिखर गाठायचं आहे, ते करण्यासाठी लोकांना काय वाटेल याचा विचार करू नकोस. विचार कर, तू काय करू शकतोस? तुला जमतंय का ते? तुला त्याच्यात आनंद आहे का? कारण प्रत्येक वेळी जर आपण लोकांचा विचार करत बसलास, तर तुला आयुष्यात कधीच पुढे जाता येणार नाही. कारण लोकं पायी देखील चालू देत नाहीत आणि घोड्याहून देखील बसू देत नाहीत. या समाजात जर राहायचं असेल, तर लोकांच्या किती गोष्टी मनावर घ्यायच्या हे प्रत्येकाने ठरवले पाहिजे बाळा. तू माझा भक्त आहेस. मला माहिती आहे तू खूप प्रामाणिक आहेस. तू खूप छान प्रयत्न करतोस, मेहनत करतोस, कष्ट करतोस. मग फक्त लोकांचा विचार करून जर तुझ्या प्रगतीचा मार्ग रोखायचा असेल, तर कसं चालेल बाळा? असं करू नको. लोकांना उत्तर देत बसण्याची वेळ नाही. उठ, कारण तुझ्या प्रयत्न कर आयुष्यात खूप मोठा आणि चांगला बदल स्वतःवरती घडणार आहे. विश्वास ठेव. फक्त वेळ आहे ती एक पाऊल पुढे टाकायची. कारण तू मेहनती आहेस, कष्टाळू आहेस. फक्त प्रयत्न करायचं थांबून जातो. तू कुणाचं वाईट करत नाहीस ना? तू कुणाच्या वाईटावर नाहीस ना? हे महत्त्वाचं. लोकांनी आपल्यासाठी काय ठरवायचं ते लोकं ठरवतील. आपण त्यांचा विचार करत बसायचं नाही. तुला तुझं भविष्य घडवायचं आहे. 2 वेळची भाकर तुला लोकं आणून देत नाहीत रे. ती तुझी तुलाच मिळवायची आहे. या समाजात खूप मोठे संत होऊन गेले. त्या लोकांना सुद्धा या समाजाने खूप त्रास दिला. कारण जो प्रामाणिकपणाच्या रस्त्यावरती चालतो, जो खऱ्या मार्गावर चालतो, त्यालाच या कलियुगामध्ये खूप त्रास होतो. कारण बाळा, त्याला तो खरेपणाची परीक्षा द्यावी लागते. म्हणून सोनं जसं झळाळून निघायसाठी अग्निदिव्यातून जावं लागतं, तसंच माणसाला अशा अडीअडचणींमधून जावं लागतं. परंतु अशावेळी आपला आत्मसन्मान जपणं आणि आपल्या निश्चयावरती ठाम राहणं हे महत्त्वाचं असतं. कारण लोकं आपली दिशाभूल करण्यासाठी टपलेलीच असतात. या समाजात लोकांना इतरांचं काय चाललंय, इतरांच्या घरात काय चाललंय, याच्यातच खूप रस असतो. ह्याच्यामध्ये ती लोकं स्वतःची प्रगती करण्यात विसरून जातात. मग त्यांच्यात आणि आपल्यात काय बरं फरक राहिला? म्हणून बाळा, मी सांगतोय ते नीट ऐक. लोकांचा विचार करत बसू नको. पण हां, कर्म मात्र चांगलं ठेव. आपल्या कर्मातून, आपल्या प्रयत्नातून लोकांचं नुकसान नाही झालं पाहिजे. लोकांना झाली तर मदत झाली पाहिजे. लोकांचा आशीर्वाद घे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या समाजाचं देखील तू देणं काहीतरी लागतोस हे लक्षात ठेव. कारण तू आज जो आहेस तो फक्त माझ्यामुळेच आहेस असं नाही. तू तुझ्या आई-वडिलांच्यामुळे इथं आहेस. तू तुझ्या आई-वडिलांची काळजी घेतली पाहिजेस. आई-वडिलांचा आदर राखला पाहिजेस. म्हणून बाळा सांगतो, तू प्रयत्न कर. उठ, जागा हो. तुझ्यात देखील खूप गुण आहेत. परंतु तू ओळखायला शिक. लोकांचा विचार करत बसू नको. कारण लोक तुला 2 वेळेचं अन्न द्यायला येणार नाहीत बाळा. ते तुझं तुलाच निर्माण करायचं आहे. तू एकदा तुझा निश्चय करून तरी बघ. माझा आशीर्वाद नेहमीच तुझ्या पाठीशी आहे. माझं नामस्मरण कर. स्वतःवरती विश्वास ठेव. प्रयत्नांची पराकाष्ठा कर. मग यश बघ तुझ्याकडे कसं धावून येतं ते. कारण अशक्य असं काहीच नाही बाळा. कारण माझा तुझ्यावरती पूर्ण विश्वास आहे. माझा तुझ्यावरती कृपा आशीर्वाद आहे. तू जर ठरवलंस तर तू खूप मोठा होऊ शकतोस. तू खूप काही मिळवू शकतोस आणि या समाजातील गोरगरिबांना तुझा देखील मदत होऊ शकते. म्हणून बाळा, आता थांबायचं नाही. कारण आता माझा आशीर्वाद तुझ्याबरोबर आहे. फक्त आता उठून प्रयत्न करायचे आहेत आणि स्वतःवरती विश्वास ठेवायचा आहे. तेही लोकांचा विचार न करता. व्हिडिओ हा संदेश जर बाळा तुझ्या काळजाला भिडला असेल ना, तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नको आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नको.